हे गाइस, वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात अगोदर जे आहे पवित्र पोर्टल सुरू झालेला आहे आणि सर्वात आनंदाची बातमी आहे सर्व अभ्यागतधारकांसाठी। म्हणजे 2025 मध्ये शिक्षक भरतीसाठी सर्वात महत्त्वाची कोणती आनंदाची बातमी असेल तर ती असेल पवित्र पोर्टल 2025 साठी जे आहे सुरू होणे। आणि ती गोष्ट जी आहे झालेली आहे म्हणजे पवित्र पोर्टल 2025 शिक्षक भरती प्रक्रियेसाठी जे आहे आता सुरू झालेला आहे आणि त्यावर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। त्या संदर्भात माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि यानंतर येणारे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। एक आधुनिक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पदभरती किती पदांसाठी होणार, काय काय अडचणी येणार, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनवर चुकीचं झालं तर लगेच बाहेर जाणार तुम्ही आणि पवित्र पोर्टलवर कोण कोण रजिस्ट्रेशन करू शकतं या संदर्भात आणि डॉक्युमेंट संदर्भात सुद्धा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ जे आहेत जे व्हिडिओज येत आहेत तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जी ऑथेंटिक माहिती आहे तीच मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ खाली तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न नक्की टाका आणि रजिस्ट्रेशनसाठी माझं व्यक्तिगत मत आहे, रजिस्ट्रेशनसाठी कृपया हात जोडून सद्यस्थितीमध्ये थांबा। 1-2 दिवस तुम्ही फक्त वेट अँड वॉच करा। 1-2 दिवसानंतर जर रजिस्ट्रेशन केलं तर काही हरकत नाही, पण सद्यस्थितीमध्ये गडबडीत रजिस्ट्रेशन केलं आणि जर स्वतःचा फॉर्म चुकला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला भरती प्रक्रियेमधून बाहेर पडावं लागू शकतं। त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या, सद्यस्थितीमध्ये रजिस्ट्रेशन करू नका। आणि आपण अगोदरही सांगितलं होतं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन लवकर सुरू होणार आहे, त्या पद्धतीनेच लवकर सुरू झालेलं आहे। तुम्हाला पदसंख्या सुद्धा सांगितलेली आहे, तेवढीच पदसंख्या जी आहे येणार आहे। त्याच्यामुळे मी काय सांगतोय, सद्यस्थितीमध्ये थोडी घाई करू नका। सद्यस्थितीमध्ये आता पहिल्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सूचना बघणार आहोत। सूचना कोणत्या आहेत, पहिल्या ज्या आहेत की तुम्हाला काय काय गोष्टी आहेत त्या संदर्भात सूचना ज्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, सुरुवात करूया। काय आलेलं आहे, पहिलं जे नवीन प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्यामध्ये नेमकी माहिती काय आहे ते बघूया। ठीक आहे, प्रसिद्धी पत्रक नंबर 1 ओके, इथं उघडूया। काय आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये माहिती बघूया। फक्त 8-10 सूचना आहेत काहीतरी मेन त्या सूचना कोणत्या आहेत त्या सूचना वाचणार आहोत आपण। ठीक आहे, 15/12/2025 प्रसिद्धी पत्रक आहे, इथे तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट लावतो मी। 15/12/2025 प्रसिद्धी पत्रक आहे, याच्यामध्ये लिहिलेलं आहे उमेदवारांसाठी सूचना। आता तुम्हाला थोडं 2-4 मिनिटं गेले तरी चालतात, पण या सूचना एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या आणि नंतर पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये लक्ष द्या आणि त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा जे आहे लक्ष द्या। कोणताही व्हिडिओ मिस करू नका जेणेकरून तुमच्याकडून माहिती मिस होणार नाही। ठीक आहे, तर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार शिक्षक पद भरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत, म्हणजे स्वतःचं जे स्वप्रमाणपत्र आहे तुम्हाला पूर्ण करण्याबाबत जे आहेत काही सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि विशेष म्हणजे कोणाला, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 ज्यांनी दिलेली आहे त्यानंतर जी शिक्षक पद भरती केला जाणार आहे त्यांच्यासाठी या सूचना असणार आहेत। ठीक आहे, आता स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ते बघूया। मुद्दा क्रमांक 1, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक कधी झाली परीक्षा, 27/5/2025 ते 30/5/2025 आणि 2/6/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे। हे आपल्यालाही माहित आहे। सदर चाचणीमध्ये 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती। ठीक आहे, 2,28,000 सदर। आता मुद्दा क्रमांक 2, सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात येत आहे। आता काही उमेदवारांना स्वप्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं तर त्या संदर्भात या सूचना देण्यात येत आहे, तर त्या सूचना तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहे। आणि त्यानुसारच त्यांनी सांगितलं की तुम्हाला आजपासून म्हणजे 15 तारखेपासून, म्हणजे कालची 15 तारीख होती, आजची 16 आहे, तर आतापासून जे आहे तुम्हाला सुविधा देण्यात आलेली आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी। मुद्दा क्रमांक 3, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे तुमच्यासाठी दुसरा एक जे हे आहे मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहे। नियमावली जी आहे ती नियमावली वाचल्यानंतरच रजिस्ट्रेशन करायचे, त्या अगोदर रजिस्ट्रेशन करायचं नाहीये। मुद्दा क्रमांक 4, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे। उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते। आता मी अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की हे उमेदवार 100% बाहेर जाणार आहे। ठीक आहे, ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळ परीक्षा दिली, अगोदरच आपण सांगितलं होतं की तुम्ही फॉर्म 2दा भरले 3दा भरले त्याला काही हरकत नाहीये, पण तुम्ही परीक्षा एकदाच द्यायला पाहिजे होती। एकदाच परीक्षा द्यायला चालते, त्याच्यानंतर 2दा परीक्षा द्यायला चालत नाही। जर तुम्ही तसं केलं असेल तर तुम्ही जे आहे नियमबाह्य गोष्ट जी आहे ती केलेली आहे। त्याच्यामुळे अशा उमेदवारांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला एकाच वेळेस परीक्षेस प्रविष्ट होता येतं। एकापेक्षा जास्त वेळ जर झाले तर त्यावेळेस काय केलं बघा, असे एकापेक्षा जास्त वेळेस चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही।
त्यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू नये किंवा तुम्हाला जे आहे निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ नये. सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे, मुद्दा कळाला. म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस परीक्षा द्यायला चालत नाही. मुद्दा क्रमांक 5, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आता काही उमेदवारांचा प्रश्न होता की स्वप्रमाणपत्र जे आहे किंवा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे त्याची शेवटची तारीख किती आहे. तर शेवटची तारीख सांगून देतो, इथे दिलेली आहे बघा. 15/12/2025 पासून म्हणजे 15 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालंय आतापासून ते 29/12/2025 पर्यंत तुम्हाला जे आहे मुदत दिलेली आहे. 29/12 म्हणजे अजून खूप वेळ आहे. त्याच्यामुळं कमीत कमी जवळपास 13-14 दिवस काहीतरी येतात. जवळपास एवढे दिवस जे आहे तुम्हाला अवधी आहे अजून. त्याच्यामुळं बिंदास राहा. 2-3 दिवस वेट अँड वॉच करा. अजूनही सांगतोय सद्यस्थितीमध्ये आज उद्या रजिस्ट्रेशन करू नका. ठीक आहे, आणि फायनल सबमिट करू नका त्याच्यावर. ठीक आहे, तोपर्यंत रजिस्ट्रेशन करू नका. जोपर्यंत पूर्ण गोष्टी पूर्ण डेमो व्हिडिओ येत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन करू नका. चुकी कराल तर त्यावेळेस मागात पडेल तुम्हाला चुकी आणि नोकरीपासून जे आहे हात धुवावे लागू शकतात तुम्हाला. पुढची गोष्ट आहे ती आहे मुद्दा क्रमांक 6, टीईटी किंवा सीटेट मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. आता ॲक्च्युअलमध्ये काय होतं, काहींचं नाव वेगळं आहे आणि टीईटी किंवा सीटीटी मध्ये जे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तफावत आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तिथं तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा. तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला सुविधा देण्यात आलेली आहे. सुविधा काय आहे बघा, उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी आपली टीईटी किंवा सीटीटी मधील माहिती नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी. तुमचा जो काही जिल्हा असेल त्याकडे अप्रूव्ह करण्यासाठी जे आहे ती पाठवायची आहे रिक्वेस्ट. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, ज्या उमेदवाराच्या टीईटी किंवा सीटीटीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, टीईटी सीटीटी गुणपत्रिका, प्रमाणपत्राची प्रत म्हणजे मार्कशीट, सर्टिफिकेट आणि विनंती अर्ज सोबत टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र किंवा गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्र घेऊन संपर्क साधावा. ठीक आहे, कळालं. अशा प्रकारे प्रोसिजर आहे. तुम्हाला तुमचं जे आहे नावामध्ये काही तफावत असली तर किंवा कशामध्ये तफावत असली तर त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे. रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा हे जे ऑप्शन आहे त्या अंतर्गत जे आहे तुम्ही ही सुविधा उपलब्ध तुम्हाला करून देण्यात आलेली आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि त्याची तुम्हाला जे आहे गैरसोय होणार नाही यासाठीच तुम्हाला ते तिथे ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, चला पुढची महत्त्वाची जी गोष्ट आहे मुद्दा क्रमांक 7 जो आहे तो, जेथे पदवीकरता CGPA किंवा OGPA और लेटर ग्रेड देण्यात येते तेथे संबंधित विद्यापीठ किंवा संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावेत. ठीक आहे, इयत्ता 10वी 12वी पदवी पदव्युत्तर पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तसेच व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA किंवा OGPA और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात. या श्रेणींचे प्रत्यक्ष गुणांमध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड किंवा विद्यापीठ किंवा संस्थेचे सूत्र वेगवेगळे व स्वतंत्र असते. त्यामुळे पोर्टलवर अशी वेगवेगळी सूत्रे देणे शक्य नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. यास्तव ज्या उमेदवारांचे शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA OGPA किंवा लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद आहेत त्यांनी त्यांच्या त्या बोर्ड किंवा विद्यापीठ किंवा संस्थेच्या असलेले गुण रूपांतराचे सूत्र जे आहे ते विचारात घेऊन प्राप्त गुण व प्रमाण या माहितीची नोंद करावी. आता ॲक्च्युली तुमची युनिव्हर्सिटी किंवा तुमची संस्था किंवा तुमचं ते जे काही असेल तुमचे CGPA किंवा OGPA किंवा लेटर ग्रेड असेल तर त्यावेळेस तुम्ही त्यानुसार जे सूत्र आहे तुमचं जो फॉर्म्युला आहे त्यानुसार तुमचं फॉर्म्युलेशननुसार कॅल्क्युलेशन करायचं आहे. आउट ऑफ किती मार्क्स आहे, टोटल मार्क्स किती आहे, आउट ऑफ किती आहे त्यापैकी टोटल मार्क्स किती आहे, ऑब्टेन मार्क्स किती आहे आणि नंतर जो आहे हाऊ मेनी पर्सेंटेज किती आहे ते तुम्हाला तिथे टाकायचे त्या सूत्रानुसार किंवा त्या फॉर्म्युलानुसार. ठीक आहे. हां, आता मुद्दा क्रमांक 8, काही उमेदवारांकडे इयत्ता 10वी किंवा 12वीची अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंदणी करता येत नाही. आता काही उमेदवार जे आहेत ज्यांची 10वी नसते किंवा 12वी नसते, तुम्ही म्हणाला असं कसं शक्य आहे, प्रत्येक उमेदवाराची 10वी किंवा 12वी असते, तर तसं नाही आहे. काही उमेदवार आहेत जे पॉलिटेक्निकवाले असतात किंवा वेगळ्या याच्यामध्ये असतात त्यांनी समतुल्य अर्हता धारण केलेली असते. समतुल्य म्हणजे 10वी किंवा 12वीच्या समतुल्य जी अर्हता आहे ती धारण केलेली आहे. तर अशा उमेदवारांसाठी सूचना आहे काय बघा, काही उमेदवारांकडे इयत्ता 10वी किंवा 12वीची अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही. अशा उमेदवारांकडे त्या समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असल्यास त्या अर्हता
त्या प्रकारची नोंद करावी. उदाहरणार्थ इयत्ता 10वीसाठी विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम, इयत्ता 12वीसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा पदविका असलेली अर्हता इत्यादी सारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समकक्षेबाबतचे पुरावे सोबत जोडावे. त्यासोबतचे जे पुरावे असतील तुमचे डॉक्युमेंट्स ते सोबत जोडावे. यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही. तुमच्यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही. अशा प्रकारची तुम्हाला गोष्ट करायची आहे जर तुमचे 10वी किंवा 12वीसाठी समतुल्य अर्हता असेल तर. मुद्दा क्रमांक 9. आता 2च मुद्दे राहिले, सॉरी आता खूप कमी मुद्दे राहिलेत, 4च मुद्दे राहिले. ठीक आहे, बघा आता शैक्षणिक अर्हतेअंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य व प्रधान विषय आपण नमूद करायचे आहेत. पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. गौण म्हणजेच काय, गौण विषयांचा समावेश उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता हा मुद्दा क्लिअर करून सांगतो. तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याच्यामध्ये एक मेन सब्जेक्ट असतात आपले, तर त्याचे जे मेन सब्जेक्ट आहे तेच मेन सब्जेक्ट तुम्हाला कन्सिडर करायचे. ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे सगळेच विषय टाकत चालायचं नाही. जर सगळे विषय टाकले तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे चुकीचे पसंतीक्रम सुद्धा येऊ शकतात किंवा चुकीच्या जाहिराती येऊ शकतात. तुम्ही चुकीचे पसंतीक्रम द्याल त्यावेळेस तुमची निवड रद्द होऊ शकते. तर त्यावेळेस काय करायचंय, फक्त मेन जे विषय आहेत तुमचे मुख्य किंवा प्रधान विषय तेच टाकायचे तुम्हाला. ठीक आहे, पुढची जी गोष्ट आहे ती मुद्दा क्रमांक 10. माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकांचा समावेश होतो. ज्यांनी माजी सैनिकांचं आरक्षण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आणि जे शहीद सैनिकांचे कोणीतरी नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय. शहीद सैनिकांचे कोणीतरी पाल्य असेल किंवा पत्नी असेल कोणी असेल त्यांच्यासाठी. तर माजी सैनिकांसाठी काय मुद्दा आहे बघा, माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकांचा समावेश होतो. यामध्ये माजी सैनिकांची पाल्ये किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही, फक्त माजी सैनिकाचा समावेश होतो. तथापि शहीद सैनिकाच्या विधवा पत्नीचा किंवा मुलाचा किंवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माजी सैनिक याच्यामध्ये तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर त्यावेळेस तिथे माजी सैनिक हा माजी सैनिकच लागेल, त्याच्या पाल्याला किंवा पत्नीला लाभ मिळणार नाही. आणि जर जर समजा शहीद जवान असेल तर त्यावेळेस मात्र त्याची पत्नी असेल किंवा त्याची मुलं असतील किंवा त्याची मुलगी असेल, पण मुलगी अविवाहित पाहिजे, ती जर असेल तिला जर फायदा घ्यायचा तर त्यावेळेस त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. नंतर आहे शेवटची, आता नाही अजून एक 11वा मुद्दा आहे. BA BEd किंवा BSc BEd इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता या शीर्षकाखाली करावी. सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल, त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. बघा, BA BEd किंवा BSc BEd ज्यांचा आहे, इंटिग्रेटेड अभ्यासक्रम ज्यांचा आहे, त्यांनी काय करायचंय, याची नोंद जी आहे ती स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये करायचंय आणि सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल. त्यानंतर तुमच्या या गोष्टीचा विचार प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये केला जाईल. त्यामुळे अशा अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही जी गोष्ट आहे याची तुम्हाला जे आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये नोंद करणं स्वतंत्ररित्या याची काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा, स्वप्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास एजू पवित्र इथं 2022 जसं होतं मागच्या वेळेस तसं नाही आहे, आता थोडं चेंज आहे. ईमेल ID कोणता आहे बघा, तुम्हाला कोणत्या ईमेलवर संपर्क साधायचा जर काही त्रुटी असेल किंवा काही अडचण असेल तर. स्वप्रमाणपत्र करण्यासाठी अडचण असल्यास eju25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. अशा प्रकारे ही पहिला व्हिडिओ होता आणि याच्यामध्ये फक्त काय सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेलं आहे. काही गोष्टी आहेत ज्या नमूद मी करून सांगितलं तुम्हाला केव्हापासून सुरुवात झाली, किती तारखेपर्यंत मुदत असणार आहे. नंतर मार्गदर्शक सूचना आहे त्या वाचून घ्यायच्या तुम्हाला अगोदर. नंतर फॉर्म भरायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही सूचना देण्यात आलेल्या आहे 2-4 जणांसाठी, 4-5-6 जणांसाठी, त्या तुम्हाला सांगितले मी. तर हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्व अभ्यासधारक जेवढे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती कळेल. प्रत्येक मुद्दा व्यवस्थित समजून घ्या आणि अजूनही सांगतोय 2 दिवस थांबा, रजिस्ट्रेशन करू नका. सद्यस्थितीमध्ये रजिस्ट्रेशन कराल, घाईगडबडीमध्ये रजिस्ट्रेशन होईल. नेट कॅफेवाल्याला सुद्धा सांगू नका. आणि खूप साऱ्या चुका आहेत विद्यार्थ्यांच्या, त्या चुकांबद्दल तर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आता. ठीक आहे, मी बघितला आहे व्हिडिओ, खूप साऱ्या जणांचे व्हिडिओज बघितले मी. त्या व्हिडिओ खाली कमेंट आल्या आहेत सगळ्यांच्या, काय काय चुका आहेत, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझं डॉक्युमेंट 14 नंतरचं आहे, माझं हे आहे ते आहे, त्या संदर्भात स्पेशल व्हिडिओ येते. तुम्हाला स्पेशल व्हिडिओद्वारे स्पेशल माहिती देणार आहे. ठीक आहे, आणि आतापर्यंत जे देत आलोय आपण तशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती आणि परिपूर्ण माहिती आणि सगळी अगोदर फास्ट पद्धतीने जे आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल आणि ती सुद्धा व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं. ठीक आहे,
तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ खाली अभिप्राय नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल कोणतंही असलं तरी सुद्धा जे आहे मी आहे ॲक्च्युली माझं चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.